कुणालाही वॉरंट शिवाय अटक आणि कोर्टात खटला न चालवता 1 वर्षापर्यंत थेट कोठडी। ऐकून धक्का बसेल, पण हाच कायदा दिल्लीत लागू करण्यात आलाय आणि हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर पोलिसांना थेट ताब्यात घेण्याचे अधिकारही दिले गेलेत। होय, भारतीय कायद्यात एक अशी अत्यंत शक्तिशाली तरतूद आहे ज्याला राष्ट्रीय सुरक्षा कायदा म्हणजेच NSA, नॅशनल सिक्युरिटी ऍक्ट किंवा सोप्या भाषेत रासुका म्हणतात। सध्या राजधानी दिल्लीत विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर केंद्रीय गृह मंत्रालय आणि दिल्लीच्या उपराज्यपालांनी दिल्लीच्या पोलीस आयुक्तांना या कायद्याअंतर्गत थेट स्थानबद्धतेचे विशेष अधिकार दिले आहेत। पण हा राष्ट्रीय सुरक्षा कायदा नेमका आहे काय, तो कधी सुरू झाला, याआधी तो कधी लागू गेलाय, वापरला गेलाय, जाणून घेऊयात सविस्तर या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी अक्षरा, आपण पाहताय लोकमत। तर ताजी बातमी अशी आहे की दिल्लीत कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी 19 जुलै ते 18 ऑक्टोबर 2026 या 3 महिन्यांच्या कालावधीसाठी पोलीस आयुक्तांना NSA या अंतर्गत स्थानबद्धतेचे थेट अधिकार देण्यात आले। बुधवारी दिल्लीच्या अधिकृत राजपत्रात या संदर्भातील अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली। या अधिसूचनेवर 15 जुलैची तारीख देण्यात आली असून हे विशेष अधिकार 19 जुलै ते 18 ऑक्टोबर 2026 या 3 महिन्यांच्या कालावधीसाठी लागू राहतील। आता या अधिसूचनेत काय म्हटलंय तर सार्वजनिक शांतता आणि शहराच्या सुरक्षेसाठी हे पाऊल उचलणं गरजेचं असल्याचं मत हे दिल्लीच्या उपराज्यपालांनी व्यक्त केलंय। राष्ट्रीय सुरक्षा कायद्याच्या कलम 3(3) आणि कलम 2(e) अन्वये मिळालेल्या अधिकारांचा वापर करून उपराज्यपालांनी हे स्पष्ट केलंय की दिलेल्या कालावधीत दिल्ली पोलीस आयुक्त कलम 3(2) अंतर्गत स्थानबद्धतेचे आदेश देण्याचे अधिकार वापरू शकतील। याचा अर्थ असा आहे की सार्वजनिक शांतता, शहराची सुरक्षा किंवा अत्यावश्यक सेवांमध्ये अडथळा आणणाऱ्या कोणत्याही संशयित व्यक्तीला पोलीस थेट ताब्यात घेऊ शकतात। यासाठी त्यांना सामान्य प्रक्रियेप्रमाणे तात्काळ न्यायालयात हजर करण्याची किंवा खटला चालवण्याची गरज नसते। आता समजून घेऊयात हा NSA राष्ट्रीय सुरक्षा कायदा नेमका आहे काय। तर हा कायदा गुन्ह्यानंतर शिक्षा देण्यासाठी नाही, तर गुन्हा घडण्यापूर्वीच तो रोखण्यासाठी वापरला जातो। म्हणजेच जर एखादी व्यक्ती देशाच्या सुरक्षेला किंवा सार्वजनिक सुव्यवस्थेला धोका निर्माण करू शकते असा संशय आला तरी त्या व्यक्तीला आधीच ताब्यात घेतलं जातं। खरं तर या कायद्यान्वये संशयित व्यक्तीला फक्त 12 दिवसांपासून ते थेट 12 महिन्यांपर्यंत म्हणजे 1 वर्ष कोणत्याही खटल्याशिवाय कोठडीत ठेवता येतं। सामान्य कायद्यात अटक केलेल्या व्यक्तीला 24 तासात न्यायाधीशांसमोर हजर करावं लागतं आणि वकिलांची मदत मिळते। मात्र NSA अंतर्गत सुरुवातीच्या काळात जामीन मिळणं आणि वकील मिळणं अत्यंत कठीण असतं। या कायद्याचा गैरवापर रोखण्यासाठी उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचा समावेश असलेले एक ॲडवायझरी बोर्ड हे स्थापन केले जातं। स्थानबद्धतेच्या 7 आठवड्यांच्या आत या बोर्डासमोर हे प्रकरण ठेवावं लागतं आणि बोर्डाची मंजुरी मिळाल्यासच ही कोठडी पुढे वाढवता येते। आता वळूयात या कायद्याच्या इतिहासाकडे। हा कायदा कधी सुरू झाला तर भारतात इंग्रजांच्या काळापासूनच अशा प्रकारचे प्रतिबंधात्मक कायदे हे अस्तित्वात होते, जसं की रॉलॅट ऍक्ट। पण स्वातंत्र्यानंतर 1950 मध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांच्या काळात प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन ऍक्ट आणला गेला। त्यानंतर मिसा कायदा 1971 मध्ये इंदिरा गांधी सरकारच्या काळात मिसा कायदा हा लागू झाला, ज्याचा वापर 1975च्या आणीबाणीच्या काळात मोठ्या प्रमाणावर विरोधकांना डांबण्यासाठी झाला आणि त्यानंतर NSA ची सुरुवात झाली ती 1980च्या दरम्यान। जेव्हा इंदिरा गांधी पुन्हा सत्तेत आल्या तेव्हा 23 सप्टेंबर 1980 ला राष्ट्रीय सुरक्षा कायदा अधिकृतपणे लागू करण्यात आला। देशाची अखंडता आणि सुव्यवस्था अबाधित ठेवणं हा यामागचा मुख्य उद्देश होता। आता याआधी हा कायदा कधी लागू करण्यात आलाय तर गेल्या 40-45 वर्षात केंद्र आणि राज्य सरकारांनी अनेक गंभीर प्रसंगी या कायद्याचा वापर केलाय। सगळ्यात आधी तर पंजाबमधल्या बंडखोरीच्या वेळी पंजाबमधली दहशतवाद आणि फुटीरतावादी चळवळींना रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात NSA चा वापर झालाय। अलीकडेच जेव्हा 2023 मध्ये वारिस पंजाब देचा प्रमुख अमृतपाल सिंग याच्यावर सुद्धा NSA लावून त्याला आसामच्या डिब्रुगड तुरुंगात पाठवण्यात आलं। त्यानंतर भीम आर्मी आणि जातीय हिंसाचाराच्या वेळी 2017 ला UPतील सहारनपूर हिंसाचारानंतर भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद रावण यांच्यावर NSA लावला गेला आणि त्यानंतर दिल्लीतली अनेक आंदोलनं 2020 मध्ये शाहीनबाग आणि CAA NRC या आंदोलनादरम्यान तसंच शेतकरी आंदोलनांच्या वेळी दिल्लीत NSA अंतर्गत अधिकार देण्यात आले होते आणि आता 2026 मध्ये सुद्धा विद्यार्थ्यांच्या हिंसक आंदोलनानंतर पुन्हा एकदा हे अधिकार वापरण्यात आलेत। पण इतकंच नाही तर गेल्या वर्षी सप्टेंबर 2025 मध्ये लडाखच्या स्वायत्ततेसाठी आंदोलन करणारे प्रसिद्ध समाजसेवक जे आताही रुग्णालयात आहेत, सोनम वांगचुक यांना लेहच्या जिल्हा दंडाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार
NSA अंतर्गत तब्बल 170 दिवस म्हणजेच 5 महिन्यांहून अधिक काळ स्थानबद्ध करण्यात आलं होतं. थोडक्यात सांगायचं तर राष्ट्रीय सुरक्षा कायदा हे प्रशासनाच्या हातातलं एक अत्यंत शक्तिशाली असं अस्त्र आहे. एका बाजूला देशाची सुरक्षा आणि दुसरीकडे शांतता राखण्यासाठी हा कायदा अत्यंत आवश्यक आहे, तर दुसऱ्या बाजूला मानवाधिकार कार्यकर्ते आणि कायदेतज्ञ या कायद्याच्या अतिवापरावर आणि नागरिकांच्या मूलभूत स्वातंत्र्यावर होणाऱ्या गदेवर प्रश्न उपस्थित करतायत. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी कॉक्रोच जनता पार्टीच्या सदस्यांनी संसदेकडे जाण्यासाठी बॅरिकेड्स तोडण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे पोलिसांसोबत या विद्यार्थ्यांची तरुणांची तीव्र चकमक झाली. या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर या आंदोलकांवर लाठीचार्जच्या घटना सुद्धा आपण बघितल्या. पण एकूणच दिल्लीतील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आणि हिंसाचार पसरवणाऱ्यांवर वचक बसवण्यासाठी प्रशासनानं हे अत्यंत कठोर असं पाऊल आता उचललंय. आणि त्यामुळे दिल्लीतील सध्याच्या परिस्थितीवर आणि या कायद्याच्या वापरावर तुमचं मत काय आहे? हा कायदा लागू करणं गरजेचं होतं का? कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका.